वर्ष होतं 1957चं. चित्रपती व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या एका हिंदी चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठमोठे पुरस्कार भेटत होते. 1957 सालच्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक या चित्रपटाला भेटलं होतं. तर बर्लिन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला सिल्वर बेअर अवॉर्ड तसेच गोल्डन ग्लोब अवॉर्डसुद्धा भेटला होता. या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी भूमिका पार पाडली होती, तर नायिकेच्या भूमिकेमध्ये होत्या संध्या शांताराम. तर या सिनेमाची कथा लिहिली होती ग दि माडगूळकर यांनी. तर या सिनेमाला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी व स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर यांनी. या सिनेमाची कथा आहे एका आदर्श कारागृह अधिकाऱ्याची व गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या 6 कैद्यांची. पण तुम्हाला माहिती आहे का, या सिनेमाच्या कथेची बीजे आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर या खुल्या कारागृहाच्या मातीमध्ये पेरली गेली होती. काळ होता पारतंत्र्याचा. सातारा जिल्ह्यातील छोट्याशा अंश संस्थांचे राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांचे पुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांचे एक मित्र होते. त्यांचं नाव होतं मॉरिस फ्रीडमन. एखाद्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आपले आयुष्य साखळदंडात न अडकता ते आनंदाने व आपल्या परिवारासोबत घालवता यावे यासाठी त्यांनी ही खुली कारागृह संकल्पना श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांना सांगितली. महात्मा गांधीजींच्या विचारसरणीने प्रेरित झालेल्या भवानरावांना ही संकल्पना आवडली व त्यांनी पहिले खुले कारागृह सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये वसवण्याचे ठरवले. आटपाडीच्या पश्चिम दिशेला एका उजाड माळरानावर सुरू झाले देशातील पहिले खुले कारागृह, ज्याला नाव देण्यात आले स्वतंत्रपूर. मॉरिस फ्रीडमन यांच्या नेतृत्वाखाली इथल्या कैद्यांनी या उजाड माळरानाचे नंदनवन केले व हा प्रयोग यशस्वी झाला. याच संकल्पनेवर ग दि माडगूळकरांनी एक कथा लिहिली व या कथेला नाव देण्यात आले 2 आंखें 12 हात. तर या पिक्चरमधलं प्रसिद्ध गाणं आहे ए मालिक तेरे बंदे हम. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजची तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.